आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सांगली जिल्ह्याला हदरावून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी विटे शहरातून समोर येत आहे। स्वतःला देवाचा अवतार सांगून अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आणि एका अल्पवयीन मुलीवर नराधमासारख्या अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाच्या टोळीला विटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार एका अल्पवयीन मुलीला शारीरिक व्याधी असताना आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले। संकेत निकम हा साक्षात शंकर बाबा, महाकाल आणि बाळूमामांचा अवतार आहे अशी खोटी बतावणी त्यांनी केली। पीडितेच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतोय असे सांगून तिच्या कुटुंबाकडून पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपये उकळले। पण अंधश्रद्धेच्या या बाजारामागचा खरा चेहरा अत्यंत विकृत होता। भोंदूबाबा संकेत निकम याने तू मागच्या जन्मी नागिन होतीस आणि मी नाग होतो, आपल्या दोघांचे लग्न होण्यासाठी हा जन्म झाला आहे अशी अघोरी आणि खोटी कथा रचली। त्याने विटा येथील एका खोलीत त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केला। जेव्हा तिने विरोध केला तेव्हा तिसरा आरोपी सूरज उपाध्याय याने तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची क्रूर धमकी दिली। अखेर पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। विटा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 220/2026 अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64 बलात्कार, पोक्सो कायदा कलम 4 आणि महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस उपनिरीक्षक महाजन या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। अशा भोंदूबाबांच्या भुलातापांना बळी पडू नका, जागरूक रहा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।